विठू माझा लेकरूवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी, नामा करंगळी धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. तुझ्या मंदिराया मला पंढरी ही दिस, तूच माझा विठू तुझ्या रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, वारी आलेली आहे आणि त्यासाठी मी आलेली आहे पंढरपूरमध्ये, पंढरपूरचं पूर्ण दर्शनाची माहिती देण्यासाठी. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आत्ता मी उभी आहे मेन महाद्वाराजवळ. हे पहा, खूप जास्त गर्दी आहे आणि लाईन आहे. लाईनमध्ये तुम्हाला 6 ते 7 तास लागणार आहेत आणि आज आहे एकादशी. सो तुम्ही लाईनीमध्ये राहून दर्शन घेऊ शकता. इथे VIP पास देखील अवेलेबल आहेत. ती इन्फॉर्मेशन मी सांगा. पंढरपूर म्हटले की करोडो भक्तांच्या श्रद्धेचे स्थान आणि डोळ्यासमोर येते ते पांढरी शुभ्र वस्त्र प्रदान केलेले वारकरी, डोक्यावर फेटा अथवा टोपी, डोळ्यात निरागसता आणि मुखात हरीचे नाव, मनात फक्त विठ्ठल विठ्ठल. आज आपण पाहूयात चंद्रभागा नदी, विष्णुपद मंदिर आणि संत जनाबाईचा संसार आणि अर्थातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशीचे हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तिची रूप, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. पंढरपुरी आहे माझा माय बाप. भगवान विठ्ठलाच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चंद्रभागा नदीकडे मुख करून आहे. नामदेव आणि चोखामेळा यांची समाधी प्रवेशद्वारावर आहे. मंदिराच्या आत पहिले देवस्थान म्हणून एक छोटेसे गणेश मंदिर आहे. त्याच्यानंतर गरुड आणि हनुमानाचे देखील मंदिर आहे. काही पायऱ्या वर चढून गेल्यावर विठ्ठलाचे दर्शन घडते. रांगेत उभे न राहता आपण कधीही हे मुखदर्शन घेऊ शकतो. पंढरपूर आणि विठू माऊली यांचे नामस्मरण करताना अजून एक नाव आग्रहाने घ्यावेसे वाटते, ते म्हणजे भक्त पुंडलिक. आपल्या आई वडिलांची सेवा व त्यांची केलेली निस्मीन भक्तीला प्रसन्न होऊन स्वतः श्रीकृष्ण भगवान विठ्ठलाचा अवतार घेऊन पंढरपुरात अवतरले पुंडलिकास भेटावयास. तिथेही प्रसन्न झालेल्या भगवंतास आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यास मी येईल असे सांगून वाट पाहायला लावणारा पुंडलिक व त्याने फेकलेली ती वीट, ज्याच्यावर आजही विठू माऊली उभी आहे करोडो जनतेचा उद्धार करण्यासाठी. चंद्रभागा नदी आणि हे आहे पुंडलिकाचं मंदिर. चंद्रभागा नदीमध्ये दिवा वाहण्याची परंपरा आहे आणि त्याचा मोह मला यावरला नाही. खूप मोठी लाईन आहे. हे हरीला बघून खुश होतात ते. फोटो, मोबाईल, लॉकर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तन्नू, हरी दाखव तन्नू. इथे माझ्या हरीला देखील वारकऱ्यांकडून खूप जास्त प्रेम मिळाले आणि कित्येकांना तर त्याच्यामध्ये भगवंताचे रूप दिसले आणि त्याच्या पुढे नतमस्तक झाले. पुढे माझा प्रवास गेला विष्णुपद मंदिराच्या दिशेने. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ अवघ्या 2 किलोमीटरवर चंद्रभागा नदीच्या काठी आपल्याला विष्णुपद हे मंदिर पाहायला मिळते.
विष्णुपद अर्थातच विष्णूंचे पद ज्या शिळेवर पडले ते ठिकाण. इथे भगवान श्रीकृष्णाच्या पाऊलखुणा, त्यांची बासरी, त्यांच्या गायीचे खुरे दिसतात. इथल्या स्तंभावर कोरलेली आपल्याला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि भगवान विष्णू यांची मूर्ती देखील पाहावयास मिळते. तसेच श्रीकृष्ण बरोबर आलेला बालगोपाळांचे संपूर्ण मंदिरात आपल्याला छोट्या छोट्या पाऊलखुणा दिसतात. संत ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतल्यानंतर दुःखापोटी खुद्द पांडुरंग येथे अज्ञातवासास राहिल्याचा संदर्भ मिळतो. कार्तिक अमावस्या ते मार्गशीर्ष अमावस्या इथे पांडुरंगाचा वास असतो. जवळच आपल्याला देवर्षी नारद मुनी यांचे मंदिर पाण्यात दिसते. ते चंद्रभागा नदीमध्ये 6 महिने बुडालेले असते. हे नारद मुनींचे मंदिर पाहण्यास आम्हाला बोटीने जावे लागले. चंद्रभागा नदी अतिशय सुंदर, अतिशय विलक्षण दिसत होती, जिने नारदाला पूर्णपणे आपल्यामध्ये सामावून घेतले होते. आणि आम्हाला दिसले ते फक्त नारदाचे मुकुट. माझ्या हरीने देखील नारदाचे आणि विष्णुपद मंदिराचे दर्शन घेतले. खाली मजे घेतो ना तनू मम्मा बघ. पुढे मी निघाले संत जनाबाईचा संसार पाहण्यासाठी. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी पंथातील हिंदूंच्या मनात संत जनाबाईंना आदराचे स्थान आहे. देवाने अंडी फोडली. देवाने कीर्तन केल्यानंतर इथं प्रार्थना झाली काल्याची. गोपाल काला सुरू झाला. सर्व संत लोक इथं आले. मनात इच्छा करून तुमच्या आज आपण इथे त्यांचा सर्व संसार पाहणार आहोत. त्यांनी स्वतः वापरलेल्या वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लहानपणापासून जनाबाईंनी पंढरपूर येथे राहणाऱ्या दामशेती संत नामदेव यांचे वडील यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम केले. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. संत जनाबाईच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकल संत गाथा ह्या ग्रंथात मुद्रित झालेले आहेत. तर फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ आणि मी दाखवलेल्या ठिकाणांवर जर तुम्ही आजपर्यंत नसताल गेलात तर पुढच्या वेळेस पंढरपूरला आल्यावर नक्की तेथे भेट द्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.